तर आता बघा, कल्याण मैत्री आणि संवाद. तर पहिलं आपण यामध्ये एक लक्षात घेऊ की कल्याण मैत्री म्हणजे काय. तर पहिलं कोणीतरी समजून घेतलं, अनुभव केलं. कल्याण मित्र काय, तर या विश्वातील आपल्या 2500 वर्षापूर्वी झालेले सम्यक संबुद्ध हे कल्याण मित्र होते. मानव जातीसाठी त्यांनी दुःख मुक्तीचा मार्ग दाखवला. 4 आर्य सत्य समजून सांगितले आणि त्या 4 आर्य सत्यामध्ये शेवटचं आर्य सत्य मार्ग सत्य, आणि त्या मार्ग सत्यामध्ये त्यांनी एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितली. ते 4 आर्य सत्यामध्ये अष्टांगिक मार्ग हा त्याला आपल्या स्वतःच्या कल्याणाचं काम करायला मदत करतो. आणि स्वतःचं कल्याण कशात आहे की आपलं दुःख काय आहे, त्याचं कारण काय, निवारण काय, उपाय काय हे समजून घेणं, त्याची प्रॅक्टिस करणं आणि दुःख मुक्तीचं काम करणं हे झालं स्वतःच्या कल्याणाचं काम. ते करून आपल्याला जशी दुःख मुक्ती मिळाली, आपण जसं दुःखातून बाहेर आलो, आपण सुख, समाधान, आनंद, शांतीमध्ये प्रतिष्ठापित झालो, तसं इतरांना कसं आपण मदत करू शकू, हा भाव म्हणजे कल्याण मैत्री. भगवान गौतम बुद्धांनी सम्यक संबुद्ध झाल्यानंतर ज्या वेळेला हा अनुभव केला की अरे स्वतःचं माझं कल्याण तर झालं, की दुःखमुक्तीचा मार्ग मला सापडला, पण मी ज्यांच्यासाठी हे दुःखमुक्तीचं काम ह्या शोधात निघालो होतो, दुःखच काय, त्याचं कारण काय, निवारण काय, उपाय काय, आणि ते मला सापडलं, ते त्यांनी अनुभव केलं. आणि मग त्यांनी हे जे काम, दुःखमुक्ती कशी केली पाहिजे, त्याच्यासाठी काय आपण प्रयत्न केले पाहिजे, कसं दुःखाच्या बाहेर आलं पाहिजे, सुखाचं कारण बनलं पाहिजे स्वतःच्या आणि इतरांच्या, ते स्वतःला भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधना काळामध्ये 5 संन्यासांनी भगवान गौतम बुद्धांच्या बरोबर राहून त्यांना मदत केली होती. तर त्यांना पहिला भाव जागला की या 5 लोकांना मी जाऊन हे सांगितलं पाहिजे. आता ते मला जे समजलं, मला जो अनुभव आला, तो इतरांना सांगणे, त्याच्यासाठी संवाद साधावा लागणार आहे. आणि तो जो संवाद आहे असा की तो स्वतःच्याही भल्याचा पाहिजे, इतरांचंही भलं झालं पाहिजे. स्वतःला जसं दुःखमुक्ती झाली, त्यांनाही दुःखमुक्तीचा अनुभव आला पाहिजे आणि त्यांना त्यांचं मन हर्ट नाही झालं पाहिजे. या सर्व बाबी लक्षात घेऊन भगवान गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्गामध्ये जे सम्मा वाचा सांगितलेलं आहे की सम्यक वाणी म्हणजे अशी वाणी की आपल्यालाही आनंददायी ठरेल, इतरांनाही आनंददायी ठरेल, आपल्यालाही त्रास होणार नाही, इतरांनाही त्रास होणार नाही, असं विवेकपूर्ण इतरांच्याही भल्यासाठी आपले अनुभव शेअर करणे, हे जो संवाद आहे हा कल्याण मैत्रीचा संवाद आहे. स्वतःचं कल्याण केलं, इतरांच्या कल्याणाचा मनात भाव येणं म्हणजे कल्याण मैत्री. अरे मला जसं आनंदी राहावं असं वाटतं, मला सुखी राहावं असं वाटतं, समाधानी राहावं असं वाटतं, तर इतरांनाही समाधानी राहावं असं वाटतं, आनंदी राहावं असं वाटतं, सुखी राहावं असं वाटतं. मग त्यात मी काय मदत करू शकतो, मी त्याला काय हेल्प करू शकतो, हा भाव मनात येणं म्हणजे कल्याण मैत्री. मैत्री भाव, इतरांना मी काय मदत करू शकतो फिजिकली, मेंटली, तर हा भाव मनात येऊन तो भाव पोचवण्यासाठी जी वाणी आहे, जो संवाद आहे, तो झाला कल्याण मैत्री संवाद. तर बघा, जसंही भगवान गौतम बुद्धांनी त्या 5 डिसायपलला समजून सांगितलं आणि तो त्यांचा जो म्हणजे हृदयापासून आपले अनुभव त्यांना समजून सांगितले, त्यांना त्यांचा अनुभव आला, मग त्यांना अजून डीप त्यांनी समजून सांगितलं, अरंत अवस्थेपर्यंत गेले. हे 5चे 25 झाले, 50 झाले, 60 भिक्षू ज्या वेळेला झाले अरंत, आणि त्यांच्याशी असाच भगवान अगदी मैत्रीपूर्ण, अरे मला अनुभव आला तर त्याच्या तो ज्या मनस्थितीमध्ये आहे त्या मनस्थितीमध्ये मी त्याला कसं समजून सांगू शकतो, अशा प्रकारे कल्याण मैत्री संवाद साधत साधत 60 भिक्षू ज्या वेळेला अरंत झाले आणि भगवंतांनी
त्यांना उपदेश दिला, चरत भिक्खवे चारिका, भिक्षूंनो चालत राहा, चारिका करत. कशासाठी? बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपा, अनेकांच्या भल्यासाठी, अनेकांच्या कल्याणासाठी आणि स्वतःवर अनुकंप करण्यासाठी. तर हे ज्या वेळेला भगवंतांनी कम्युनिकेट केलं, त्यांना कळालं आणि त्यांना काय सांगितलं की बाबा तुम्हाला जे सांगितलं, तुम्हाला जो अनुभव आला, चरत भिक्खवे, तो तुम्ही इतरांना सांगत चला. तो कसा? तो जसं तुमचं कल्याण झालं, तुमचा आनंद, तुमचं सुख समाधान तुम्हाला प्राप्त झालं हे फॉलो केल्यामुळे, तसं इतरांच्याही सुख समाधानाचं कारण कसं बनेल, अशा तुम्हाला जे समजलं त्या तुमच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे, समजेप्रमाणे इतरांना ते सांगत चाला. म्हणजे इतरांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत चाला. आजकालच्या युगामध्ये हे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे, त्याच्यामुळे संवाद राहिलेला नाहीये. सगळेजण, प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे. आई वडिलांचा असो, मुलांचा असो, एकाच घरात 6 लोक बसलेले आणि प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये, तर संवादच नाही. तर मैत्रीपूर्ण संवादाचा प्रश्नच येत नाही. तर मैत्रीपूर्ण संवाद किती आवश्यक आहे? कारण मैत्रीपूर्ण संवाद असला तरच आपलं जे ज्ञान आहे, आपला अनुभव आहे, तो शेअर केला जाऊ शकतो. आणि मैत्रीपूर्ण जर संवाद असेल तर भांडणाचं, व्याकुळतेचं, एकमेकाचं मन दुखावण्याचं कारणच होऊ शकत नाही. यासाठी भगवंतांच्या काळातलं फार महत्वाचं उदाहरण आहे. एकदा आनंद भगवंतांकडे येतात आणि सांगतात की भगवान, हे जे मल्ल लोक आहे ते वज्जी लोकांवर हल्ला करणार आहे. तर मग भगवान आनंदला विचारतात की आनंद, हे जे वज्जी लोक आहे तर ते एकत्र येतात का? म्हणे हो. मग एकत्र येऊन मीटिंग करतात का? चर्चा करतात का? हो. मग चर्चा केल्यानंतर त्यांच्यात थोडाफार डिबेट होतो का? हो. पण डिबेट झाल्यानंतर देखील ती जी मीटिंग आहे, तो जो त्यांचं म्हणजे संभाषण आहे, ते एकमताने कन्क्लूड करतात का? मीटिंग एकमताने संपवतात का? आणि एकमताने ते काम करायला लागतात का? तर मैत्रीपूर्ण संवादाचं सगळ्यात मोठं जे फळ असेल ते म्हणजे एकमत होणं. ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला प्रत्येकाच्या समजेप्रमाणे कमी जास्त समज होते, पण समजून सांगणारा आणि ऐकून घेणाऱ्याने उत्तर देण्यासाठी नाही ऐकलं पाहिजे. मैत्रीपूर्ण संवाद म्हणजे काय? जो सांगतोय त्याचं अंडरस्टँड करण्यासाठी ऐकणं, हा मैत्रीपूर्ण संवाद आहे. मैत्रीपूर्ण संवादामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की जो कोणी सांगतोय त्याचं ऐकून घेणं. ऐकून कशासाठी घ्यायचंय? तर अंडरस्टँड करण्यासाठी, समजून घेण्यासाठी. त्याच्या मनात काय भाव आहे बाबा? काय आपलं भलं आहे का? इतरांचं भल्याचा भाव आहे का? जर थोडं त्याच्यात मनुष्य प्राणी लॅकिंग असेल तर आपण पण त्याला तितक्या शांतपणे आपल्याला जे समजलं ते सांगू शकतोय का? मग दोघ जण एक मतावर येत आहेत का? आणि ते जे एकमत कशासाठी? तर आपल्याला जे समजलं इतरांनाही ते समजवण्यासाठी आणि त्याच्याही कल्याणासाठी. तर मैत्रीपूर्ण संवाद कशासाठी असतो? आपलं भलं, इतरांचं भलं, आणि मग संवाद साधल्यानंतर अजून आपल्याला हे जे आपल्याला जो समज आलेली आहे, ज्ञान झालेलं आहे, आपलं दुःखमुक्तीचं कारण, आपल्या सुखाचं कारण, शांतीचं कारण आपल्याला सापडलेलं आहे, ते इतरांपर्यंत पोहोचवणे, कम्युनिकेट करणे. पण ते अशा भाषेमध्ये, अशा वाणीमध्ये, अशा पद्धतीने कम्युनिकेट करणे की त्याला दुखावणार पण नाही, त्याला समज पण येईल, त्याला समजेल, त्याचा अंडरस्टँडिंग वाढेल आणि त्याच्याही सुखाचं कारण बनेल. खरं तर यासाठी मैत्रीपूर्ण संवाद हा गरजेचा असतो. आणि भगवंतांनी तो अतिशय इतकं म्हणजे अष्टांगिक मार्गामध्येच तो टाकलं त्याला की सम्मा वाचा. आपली वाणी ही सम्यक असली पाहिजे. ती इतरांचं दुःख देणारी, त्रास देणारी,
नसली पाहिजे, त्याला आनंद देणारी असली पाहिजे, पण सत्य सांगणारी पण असली पाहिजे आणि त्याच्या सुखाचं कारण बनली पाहिजे, आपल्या सुखाचं कारण, अशी वाणी. तर त्याला त्यांनी अष्टांगिक मार्गामध्ये संवाचा, योग्य संवाद, आणि संवाद असेल तरच आपण इतरांचं भलं करू शकू, स्वतःचं भलं करू शकू. तर बघा, म्हणजे जिथपर्यंत माझा अंडरस्टँडिंगचा प्रश्न आहे, मला जे समज होती आणि आहे आणि वाढते, तर खूप मोठी गोष्ट झाली का मी सगळं हे आपलं दुःखामध्ये पडतोय उठतोय हे सगळं करत असताना 1993ला परमपूज्य गोयंका गुरुजींच्या संपर्कात आलो. आणि संपर्कात आल्यानंतर ज्या वेळेला ते प्रवचन द्यायचे, पहिली भेट झाली आमची आणि आम्ही बसलेलो होतो. इतर लोक प्रश्न विचारत होते, पण मी शांतपणे ऐकत होतो. आणि ते ऐकत असताना मी जो भाव त्यांच्या टिपला माझ्या नजरेने, तर एखादी व्यक्ती जर गुरुजींना प्रश्न विचारत असेल की गुरुजी, किंवा आपली व्यथा सांगत असेल, गुरुजी मला असं झालं तसं झालं, माझा हे दुःख आहे, तर ते अतिशय शांतपणे ते समजून घ्यायचे. हे ज्या वेळेला मी अनुभव केलं, तर मी एकदम वंडर झालो की अरे, म्हणजे गुरुजी, गोयंका गुरुजी असं समजून सांगताय आणि आपल्याला जो सुख शांतीचा अनुभव येतोय, तर भगवान बुद्ध काय असतील? गौतम बुद्धांनी ते सम्यक संबुद्ध झाल्यानंतर जे पहिले 5 भिक्षूंना त्यांनी आपलं ज्ञान कम्युनिकेट केलं, मग 55 झाले, 60 झाले आणि हजारो भिक्षू झाले, आणि आजपर्यंत जितकेही लोक ते ज्ञान इतरांना सांगत आले, त्याला अनुभव गेला, त्याला पण अनुभव आला, त्याच्या दुःखमुक्तीचं कारण बनलं, अनेकांच्या दुःखमुक्तीचं कारण बनलं. आणि याचं एकच कारण आहे, आणि ते म्हणजे मैत्रीपूर्ण संवाद. नुसतं मैत्रीपूर्ण संवाद नाही, तर कल्याण मैत्रीपूर्ण संवाद, की स्वतःचं कल्याण, इतरांचं कल्याण त्याच्यात सामावलेलं आहे का? आणि हे पाहत, म्हणजे फक्त मला बरं वाटतंय म्हणून काहीतरी सांगायचं, उपदेश देण्यासाठी सांगायचं, ऐकताना दुसऱ्याचं ऐकून नाही घ्यायचं, फक्त आपलं सांगायचं, असं नसून की आपण सांगत असतानाही त्याच्या मनाला बरं वाटेल का, त्याला बरं वाटून त्याला बोध होईल का, समज येईल का, तो चालू लागेल का या मार्गावर, तो इतरांच्याही सुखाचं कारण बनेल का. तसंच ऐकून घेताना त्याचं संपूर्णपणे शांत मनाने त्याला काय अभिप्रेत आहे, त्याला हे अंडरस्टँड करण्यासाठी ऐकून घेणे, आणि ऐकून घेतल्यानंतर ॲप्रोप्रिएट, योग्य वाणीमध्ये, सम्मा वाणीमध्ये त्याला आपलं म्हणणं थोडक्यात सांगणे, हे कल्याण मैत्री जो संवाद आहे त्याचं लक्षण आहे. आणि अशा प्रकारे संवाद झाल्यामुळे 2500 वर्षापासून हे बुद्ध शासन आतापर्यंत आलेलं आहे. भगवंतांची जी विद्या आहे बघा ना, म्हणजे संगीती झाल्या, पहिले 500 आरंत झाले, 500 आरंतांनी ती वाणी ऐकलेली आहे भगवंतांच्या मुखातून, आणि ती बोलले, मग ते टॅली झालं का, अरे हो हो भगवान असं बोललेले, मग इतरांशी बोलले, मग असं करत करत हा संवाद आतापर्यंत साधला गेलेला आहे. आणि आपण पण हेच समजून जर इतरांना ते सांगू शकलो, आपण कल्याण मैत्री संवाद काय हे समजून घेऊ शकलो आणि इतरांना सांगू शकलो, तर खऱ्या अर्थाने लोक कल्याण होत. आजच्या ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात मनुष्य हा आयसोलेट होत चाललेला आहे, वेगवेगळा होत चाललेला आहे, त्याच्यात संवाद नाहीये. आणि संवाद झाला तर तेच धर्माचं लक्षण आहे ना. धर्माचं काय लक्षण आहे? परमपूज्य गोयंका गुरुजी नेहमी सांगायचे की धर्म जोडताय, म्हणजे धर्माचं लक्षण आहे जोडणे, आणि ते जोडण्याचं काम ही सम्मा वाचा करणार आहे. हा कल्याण मैत्री संवाद जो आहे तो मनुष्याला जोडण्याचं काम करणार आहे. आणि तो एकदा जोडला, धर्मामध्ये स्थापित झाला, स्वतः धर्म पालन करू लागला, नैतिकतेचं जीवन जगू लागला, स्वतः नैतिकता आपल्या संवादामार्फत तो पर्क्युलेट होईल, संवादामार्फत तो इतरांना सांगू शकेल. आपल्याला जे समजलंय ते योग्य रीतीने मांडू शकला नाही तो, तर त्याचं ज्ञान पोचणार नाही. आणि पुढे त्याला जसं अनेक लोकांनी कष्ट घेतले आणि माझ्यापर्यंत हे ज्ञान आलं, तसं मी जर मैत्रीपूर्ण संवाद केला नाही, कल्याणाच्या
साठी कल्याण मैत्रीपूर्ण संवाद केला नाही तर इतरांपर्यंत पोचणार नाही. अशा प्रकारे हे जे धर्मशासनामध्ये काम करत असताना कल्याण मैत्री संवादाला अतिशय महत्त्व आहे. आणि तो संवाद ज्या वेळेला एखादा व्यक्ती साधू शकतो तो व्यक्ती प्रिय व्यक्ती वाटतो आपल्याला. एखादा व्यक्ती खूप स्मार्ट आहे, खूप धष्टपुष्ट आहे, खूप पैसे आहे त्याच्याकडे, म्हणजे प्रचंड श्रीमंत आहे म्हणून एखाद्याला आवडत नाही. पण त्याची वाणी कशी आहे, तो आपला अनुभव इतरांना शेअर करतो का, त्याचं त्याच्यात कल्याण सामावलेलं आहे का, मग त्याच्याबद्दल आपल्याला अट्रॅक्शन वाटतं. आपण त्याच्या मागे आता बघा ना, साधारणतः 35-36 वर्ष झाले की जसं सयाजी काम करत होते धर्मशासनाचं, आम्ही सयाजींना पाहिलं नाही पण आम्ही गोयंका गुरुजींना पाहिलं. तर त्या वाणीमुळे प्रभावित होऊन आजही लोक परमपूज्य गोयंका गुरुजी नाहीये पण त्यांची जी वाणी आहे, त्यांची जे प्रवचन आहे तर त्याच्याने प्रभावित होतात. तो कल्याण मैत्री संवाद आणि त्याच्याने इन्स्पायर होऊन ते काम करायला सुरुवात केलेली आहे. तर त्या कल्याण मैत्री संवादापोटी इतके वर्ष आम्ही फॅन होऊन ते काम करतोय की अरे आपलं भलं होतंय ना, इतरांचं भलं होतंय ना, आणि त्याच्यातून त्यांची ती नैतिकता आपल्या कानी पडते, आपल्याला इन्स्पिरेशन जागतं, आपल्याला प्रेरणा जागते आणि ती प्रेरणा इतरांमध्ये धर्म जागण्याचं, सुखी जीवन जगण्याचं आणि ह्या निसर्गामध्ये चांगलं काम करण्याचं, मानवजातीत चांगलं काम करण्याची प्रेरणा जागवते. हा मैत्रीपूर्ण, कल्याण मैत्रीपूर्ण, नुसतं मैत्रीपूर्ण नाही तर कल्याण मैत्रीपूर्ण संवाद हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा चालत आलेला आहे, त्यामुळे लोक जोडले गेलेले आणि जोडणं हे धर्माचं लक्षण आहे. आणि त्यामुळे कल्याण मैत्री संवादामुळे धर्म वाढणारे आपल्यामध्ये, इतरांमध्ये आपल्या सुखाचं, आपल्या कल्याणाचं कारण बनणारे, इतरांच्या सुखाचं, इतरांच्या कल्याणाचं कारण बनणारे असं मला वाटतं. आणि म्हणून हे मी 2 शब्दात सांगण्याचा प्रयत्न केलेला.